मित्रो नमस्कार. आज मी बहुजनांकडून ब्राह्मणांना शिकण्यासारखं काय आहे या विषयावर तुम्हाला काल सांगितल्याप्रमाणे व्हिडिओ बनवत आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या मध्येच मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर मीच देणार आहे, पण ते व्हिडिओच्या शेवटी देणार आहे. तर व्हिडिओ कुठंही स्किप न करता पाहायला विसरू नका. मित्रो नमस्कार. तुम्ही पाहताय विचारमोती. मित्रांनो, अलीकडच्या काळात श्रेष्ठ कनिष्ठाची लढाई खूप तीव्र झाली जातींमध्ये, आणि महत्त्वाचं म्हणजे हिंदू धर्मामध्ये ही लढाई तीव्र झाली. कोण श्रेष्ठ, कुठली जात श्रेष्ठ, याच्यामध्ये आपण पुढे जायचं सोडून अडकून पडलो आहे. त्याचा परिणाम असा झाला की आपल्या हिंदूच्या अखंडतेवर आणि एकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. धर्म संकटात सापडण्याची चिन्ह निर्माण झाले. दुसरीकडे मुस्लिम समाज जर बघितलात, मुस्लिम धर्म जर पाहिलात, तर त्यांच्यामध्ये सुद्धा शिया आणि सुन्नी हे दोन पंथ आहेत, पण त्यांच्यात वैर आहे. ते एकोप्यानं वागत नाहीत तसे. पण जेव्हा मुस्लिम म्हणून विचार पुढे येतो तेव्हा ते दोन्ही पंथ एकत्र येतात आणि मुस्लिम म्हणून लढतात, इस्लाम म्हणून लढतात. तसं आपल्यात नाही आहे. आपल्यात हिंदू धर्म फोडणं, हिंदू धर्माची शकलं करणं हे खूप सोपं काम झालेलं आहे. पण आत्ताच्या व्हिडिओचा तो विषय नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये असं आहे की बहुजनांकडून ब्राह्मणांना काय शिकण्यासारखं आहे. मी काल नेमका याच्या विरोधात व्हिडिओ बनवला होता की ब्राह्मण हे पुढे कसे जातात, ब्राह्मण हे अग्रभागी कसे, जे इतके ट्रोल होतात, इतके त्यांना छळलं जातं. ब्राह्मणेतर समाज त्यांच्या विरोधात खूप मोठा पुढे आहे आणि तरीसुद्धा हे प्रगतीच्या वाटेवर कसे जातात, याच्यावरचा कालचा व्हिडिओ होता. आज मी बहुजनांवर व्हिडिओ बनवत आहे. मित्रांनो, बहुजनांमध्ये एकी हा महत्त्वाचा एक मुद्दा आहे आणि त्या मुद्द्यावर ब्राह्मणाने काम करणं गरजेचं आहे. आज बहुजनांबद्दल कोणी बोलला, विशेष करून ब्राह्मण जर बोलला, तर सगळे बहुजन एकत्र येतात. एका जातीवर बोलला तर ते जात एकत्र येते. पण ब्राह्मणांवर कोणी बोललं, ब्राह्मणांवर कोणी बोट ठेवलं ब्राह्मणांच्या चुकीवर, तर ब्राह्मण एकत्र आल्याचं कुठे ऐकिवात नाही. आलेच तर ते 2-3-4, त्यांच्यात पण मध्ये कुठला तर एखादा कळीचा मुद्दा काढला की ते परत चार लोक चार दिशेला गेले. मी काल या एका व्हिडिओमध्ये, म्हणजे ब्राह्मणांवर जो व्हिडिओ बनवला त्याच्यात मी असं म्हटलं होतं की प्रत्येकजण त्याचा विचार करतो, त्यामुळे प्रत्येकजण पुढे जातो. पण बहुजनांमध्ये असं नाही. ते जातीचा विचार करतात आणि तिथंच ते मागे पडतात, असं मी म्हटलं होतं. पण हे तुमच्या प्रगतीसाठी हे आवश्यक आहे, हे मी परत सांगतो. आता कोणीतरी म्हणेल कालच्या व्हिडिओत तुम्ही वेगळं मत मांडलं, आजच्या व्हिडिओत वेगळं मत मांडला. तर तुम्ही तुमच्या जातीत अडकत नाही, तुम्ही स्वतःमध्ये अडकता, स्वतःच्या फॅमिलीमध्ये जेव्हा अडकता ना मित्रांनो, जसे ब्राह्मण अडकतात, ते तुमच्या प्रगतीसाठी खूप आवश्यक असतं. जातीमध्ये अडकून काहीच फायदा नसतो. पण एक जात म्हणून आपण पुढे जायचे असेल, आपली जात जेव्हा आपल्याला पुढे न्यायची असते, तेव्हा कुठेतरी जातीसाठी एकत्र येणं, जे आज बहुजन करत आहेत किंवा बहुजनातले प्रत्येक समाज करतो आहे, ते जात म्हणून एकत्र येणं आवश्यक आहे. तरच ब्राह्मण हा समाज टिकू शकेल. आता बघायला गेलं, जसे हिंदू धर्मामध्ये अनेक जाती आहेत, तसे ब्राह्मणांमध्ये अनेक जाती आहेत आणि त्याच्यात मतभेद आणि मनभेद एवढे आहेत की विचारायला नको. मी तुम्हाला उदाहरणं सांगतो. कोकणस्थ आहेत, कराडे आहेत, देवरुखे आहेत, देशस्थ आहेत, नंतर कराडे आहेत आणि सारस्वत आहेत. सारस्वतांमध्ये पण सारस्वतासोबत म्हणजे सिकेपी आहे, नंतर गौड सारस्वत ब्राह्मण आहेत. अशा अनेक जाती आहेत ज्या मला माहितीसुद्धा नाही आहेत. आणि त्या एवढ्या जाती आहेत, त्याच्यातले एक जातीतला माणूस दुसऱ्या जातीकडे पाहत नाही, कनिष्ठ नजरेनं पाहतो. दुसऱ्या जातीतला माणूस तिसऱ्या जातीकडे कनिष्ठ नजरेनं पाहतो. आता तुम्हाला बघायला गेलं तर सोनार जात आहे, त्यांनासुद्धा दैवज्ञ ब्राह्मण म्हणतात, पण त्यांना ब्राह्मण म्हणून कोणी स्वीकारलं नाही, त्यांना आत येऊ दिलं नाही. त्यामुळे तो समाज अधांतर राहिला, ना दैवज्ञ, ना ब्राह्मण, ना सोनार. त्यामुळे आज असं झालं आहे ना की एक ठराविक वर्ग जो आहे तो दुसऱ्या वर्गाच्या बरोबर खूप नाराज आहे. ब्राह्मण म्हणून जे कोणी ब्राह्मणातल्या पोट जाती असतील त्यांनी श्रेष्ठ आणि कनिष्ठता सोडून एकत्र जर आलं तर भविष्यात ब्राह्मणांचं अस्तित्व टिकू शकेल. पण म्हणतात ना मित्रांनो, नेहमी जोडी जुळते ना, संसार कोणाचा टिकतो, तर एक श्रेष्ठ आणि एक कनिष्ठ, म्हणजे
पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. आता तुम्ही विद्युत भार जो आपण म्हणतो इलेक्ट्रिकमध्ये, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे 2 पार्टच एकत्र येऊ शकतात. पॉझिटिव्ह एकत्र येत नाही किंवा निगेटिव्ह एकत्र येत नाही. आयुष्याचं आपलं गणित तसं आहे. संसार असा टिकतो की एखादा माणूस आक्रमक असेल तर दुसरा माणूस शांत असायला हवा. दुसरा माणूस जर आक्रमक असेल तर पहिला माणूस शांत असायला. आपल्या धर्मामध्ये, आपल्या समाजामध्ये, ब्राह्मण समाजामध्ये सगळेच बुद्धिमंत पडलेत. ज्यांना बुद्धी आहेत ते पण स्वतःला बुद्धिमान समजतात आणि ज्यांना बुद्धी नाही ते स्वतःला बुद्धिमान समजतात. हा ब्राह्मणांचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. बहुजनांमधले ज्या 18 पगड जाती आहेत, त्या 18 पगड जातीमध्ये कोणीही एखादा वक्ता येऊन दे आणि तो बहुजनांवर जेव्हा बोलतो तेव्हा सगळे बहुजन ते ऐकत असतात, त्याला ऑपोज करत नाही. आपल्यामध्ये विचारवंत कोण आणि ऐकणारा कोण हाच मोठा प्रश्न आहे. त्यामुळे इतर जातीतल्या लोकांना जेव्हा आता ते आपल्या बरोबरीने यायला लागले, ब्राह्मणांच्या बरोबरीने यायला लागले, ब्राह्मणांच्या बरोबर पंक्तीमध्ये बसू लागले, प्रत्येक क्षेत्रामध्ये ब्राह्मणांची बरोबरी जेव्हा करू लागले ना, तेव्हा आता ब्राह्मण जागे झालेत आणि त्यांना कुठेतरी मनातून वाटतं जागे झाले, पण असं मी म्हणत नाही, अजून मृतवतच आहेत ते. पण मी या अर्थानं जागे म्हणतो की कुठेतरी त्यांना आतून तरी वाटतं की साला आपला समाज. बघायला गेलं तर या समाजामध्ये राम उरलेलं नाही, खरं सांगायचं म्हणजे. यांना बोलण्या इतकी सुद्धा अक्कल नाही की एखाद्या आरोप जेव्हा आपल्यावर होतो तेव्हा डिफेन्स कसा करायचा. तुम्ही डिफेन्स केला नाहीत ना तर तुम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं. न्यायालयाचं सुद्धा बघा, न्यायालयात तुम्ही डिफेन्स केला नाही तर तुम्ही आरोपी आहात हे सिद्ध होतं ॲटोमॅटिक. डिफेन्स करणं आपलं काम आहे, ते केलं पाहिजे. मी माझ्या अनेक व्हिडिओतून ज्यावेळी ब्राह्मणांच्या बाजूनं व्हिडिओ बनवतो त्यावेळी मी अनेक गोष्टीचा डिफेन्स केलेला आहे. पण तेवढीसुद्धा आता मी तुम्हाला उदाहरण सांगतो मित्रांनो. ब्राह्मण्य असं आपण म्हणतो. एका ब्राह्मण पत्रकारानं आपले नाणीचे जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज माहिती असतील तुम्हाला सगळ्यांना, तर त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती आणि एका रत्नागिरी जिल्ह्यातल्या एका मोठ्या ब्राह्मण पत्रकारानं त्यांना असा प्रश्न विचारला की भविष्यात नाणीजमध्ये कुंभमेळा व्हावा याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार का. तर त्या नरेंद्र महाराजांनी त्यांना उत्तर दिलं की म्हणे कुंभमेळा कुठे होतो, तर ज्या ठिकाणी अमृताचे 5 थेंब आपल्या पृथ्वी तलावर जिथे पडले तिथेच कुंभमेळा होतो, बाकीच्या ठिकाणी होत नाही ठरवूनसुद्धा, असं त्याला. आता नरेंद्र महाराज हे त्यांचं मूळ नाव आहे ते नरेंद्र सुर्वे आहेत, ते मराठा आहेत. ते ब्राह्मणाला शिकवायला लागले, एवढी ब्राह्मणांची वाईट अवस्था आली. दुसरं तुम्हाला एक उदाहरण सांगतो. हे तर ठीक आहे, हे खूप मोठं टॅलेंटचा विषय आहे तिथे, पण तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो. एक मुंबईमध्ये काम केलेला ब्राह्मण पत्रकार, मुंबईमध्ये लोकसत्तासारख्या पेपरमध्ये, आता तुम्हाला नाव सांगतो कुठल्या पेपरमध्ये त्या पेपरमध्ये काम केलेला एक ब्राह्मण पत्रकार असा प्रश्न विचारतो. सगळे पत्रकार मंडळी होते, सगळे जातीतले असं म्हणतो. त्यांना असा प्रश्न केला की चतुर्थी कधी आहे, संकष्टी चतुर्थी. तर मग एक जण म्हणा अंगारकी आहे. अंगारकी कोणता वार येतो आहे बघा, म्हणजे ज्यावेळी चतुर्थी, संकष्टी चतुर्थी ज्यावेळी मंगळवारी येते त्यावेळी तिला अंगारकी म्हणतात. गुरुवारी आलेल्या किंवा इतर वारी आलेल्या संकष्टी चतुर्थीला अंगारकी म्हणत नाहीत. एवढं साधं टॅलेंट, त्याला इतकं हे लोकसत्तापर्यंत मजल मारलेल्या व्यक्तीला कळू नये, ही ब्राह्मणांची आणि ब्राह्मण्यवाद जो म्हणतात त्याची शोकांतिका आहे. त्यामुळे आपल्याला तसं काही कळत नाही. आपल्याला जर डिफेन्स करता येत नाही तर आपल्याकडे आहे कुठे शक्ती हो, आपल्याकडे पॉवर आहे कुठे. ब्राह्मण म्हणजे काय हेच आपल्याला माहीत नाही तर लोक तुमच्यावर तुटून पडतीलच ना. तुम्ही खोटारडे आहात हे शिकवतीलच ना, तुम्ही कसे खोटारडे आहात ते. आता तुम्हाला मित्रांनो तिसरं एक उदाहरण सांगतो की मुंज करतात ब्राह्मणांमध्ये. त्यामध्ये तो एक कसा सन्मान आहे, धरणीचा सन्मान करायला शिकवलं. मुंज म्हणजे एक विधी नाही आहे. मुंज म्हणजे एक खूप मोठा त्याच्या संस्कार आहे, इतर संस्कार जसे असतात तसे. तर ते संस्कार ते सांगायला उरलं आहे कोण ब्राह्मणांमध्ये, आणि जे उरलं त्यांच्या धाडस नाही ते सांगण्याचं, की सांगितल्यावर काहीतरी होईल आपल्याला अशी त्यांना भीती वाटते. हे बहुजनांमध्ये नाही. इतकी वर्ष तुम्ही पाहताय स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये विशेष करून ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर वाद हा पेटवलाच गेला. त्याकडे ब्राह्मणांनी ढुंकून पाहिलं नाही किंवा ब्राह्मणेतरांनी पाहण्याचा विषयच नाही. मी तुम्हाला उदाहरण सांगतो मित्रांनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुसऱ्या पत्नी ह्या ब्राह्मण होत्या.
रत्नागिरी नजीक म्हणजे पावसच्या पुढे जे आहे ते 20-22 किलोमीटरवर त्यांचं मूळ गाव आहे. कबीर आडनाव त्यांचं होतं. त्या सारस्वत ब्राह्मण होत्या. तर त्यांच्यानंतर बाबासाहेबांचं ज्यावेळी निधन झालं त्यावेळी संशय त्यांच्यावर घेण्यात आला आणि त्यांच्यावर एवढा संशय घेण्यात आला की बाबासाहेबांच्या निधनानंतर त्यांना अक्षरशः तोंड लपवून आणि स्वतःचं अस्तित्व लपवून मुंबईमध्ये एका ठिकाणी राहावं लागलं. कोणी त्यांना ओळखत नव्हतं अशा ठिकाणी राहावं लागलं. त्यांनी स्वतःची ओळख लपवावी लागली. एवढी ब्राह्मणांची वाईट अवस्था. म्हणजे ब्राह्मणांनी ज्यावेळी इतरांबरोबर जाण्याचा, इतर समाजाबरोबर जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळी ते ट्रोल झाले. त्यांना जगणं मुश्किल केलं गेलं. हे त्याचं एक उदाहरण सांगितलं तुम्हाला. हे कुठला ब्राह्मण डिफेन्स असं करू शकतो का? आता नाही करू शकत. आणि महत्त्वाचं म्हणजे बहुजनांच्या पथ्यावर काय पडलं तर ब्राह्मणातल्याच काही नतद्रष्ट साहित्यिकांनी, नतद्रष्टच म्हणतो मी त्यांना, त्या साहित्यिकांनी ब्राह्मणांमधील अशी उदाहरणं समोर आणली की ब्राह्मणांनी किती दुसऱ्यांना छळ केला वगैरे असं माझं म्हणणं नाही की छळ केला नाही वगैरे, पण छळ करणाऱ्या काही लोक होते, त्याच्याबरोबर चांगले लोकंसुद्धा होते. हे त्यांनी कधी मोठेगिरीत मांडलं नाही. त्यामुळे असं झालं की तुम्ही नालायक, आपण जेव्हा म्हणतो की आम्ही नालायक नव्हतो, आमच्यातले काही लोक नालायक होते असं जेव्हा म्हणतो तेव्हा बहुजनांचे हेच नेते तुम्हाला आपल्या समाजातल्याच बंडखोर लोकांनी लिहिलेली पुस्तकं दाखवतात. आता त्याच्यावर तुमच्याकडे काही उत्तर नाही. आपलेच जात आणि आपलेच वोट. मित्रांनो, कसं आहे माहिती आहे का, बहुजनांकडून सुद्धा खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. जर तुमचा समाज टिकला, प्रत्येकाला त्याचा समाज आवडीचा आहे. बहुजनांमध्ये सुद्धा कुणबी असेल तर त्यांना कुणबी समाज प्यारा आहे. तो त्यावेळी त्याच्या समाजाचंच अस्तित्व बघतो की आपला समाज कसा टिकेल. एक समाज म्हणून हे करणं गरजेचं आहे. समाजासाठी वेळ देणं हे गरजेचं आहे. श्रेष्ठ कनिष्ठता ब्राह्मणांनी सोडली पाहिजे म्हणजे त्यांच्यातली. महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला गंमत सांगतो मित्रांनो, बऱ्याचशा बहुजनांमध्ये त्यांच्याकडे काही 100% हे मी म्हणत नाही, कारण चांगल्या वाईट गोष्टीला अपवाद असतोच, हे माझं नेहमीचं म्हणणं असतं. पण बहुजनांमध्ये बहुसंख्य लोक मुलांमध्ये त्यांच्यावर चांगले संस्कार असतात. आज पूर्वी एक असं म्हटलं जायचं की ब्राह्मण समाजातल्या मुली ह्या खूप संस्कारशील असतात. आज ब्राह्मणाच्या मुलींनी खूप संस्कार सोडून दिले असं मी म्हणेन. त्यांना सडाफटी, म्हणजे मी इतर समाजातला आहे म्हणून मी म्हणत नाही, सडाफटी जो काय म्हणतात तो टपोरेगिरी करतो असाच लोक आवडायला लागले. त्यामुळे तुमच्या संस्कारावर सुद्धा इतर लोक प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. तरी घ्यायला गेलं तर बहुजनांमधला एक समाज घ्या, तो त्याच्या समाजामध्येच मुलगी देताना दिसेल. तो खूप मोठ्या बहुजन आहे किंवा ब्राह्मणेतर आहे. मग ब्राह्मणेतर कुठल्याही समाजामध्ये मुलगी देतो असं झालं नाही. मुलगी देणं न देणं हा त्याचा अधिकार आहे आणि आंतरजातीय करू नये असं माझं म्हणणं नाही. मी तुम्हाला परत एकदा सांगतो की ब्राह्मणांच्या मुलींना टपोरेगिरी करणारा आवडतो. टपोरेगिरी म्हणजे शिट्ट्या मारत गावभर फिरणारा. आणि जर एखादा ब्राह्मण मुलगा जर त्यांच्या दारी गेला स्थळ मागायला, तर मग ब्राह्मण मुलगा काय करतो, तो पुणे मुंबईला त्यांची काय ही आहे का, काय म्हणतात ते स्टेप बघायला गेलं तर जो हा बाप मुलीचा विचारत असतो, तर त्याच्या घरात बघितलं तर 18 दारिद्र्यच असतं. मातीच्या भिंती तुम्हाला दिसतील, पण त्यांना पुणे मुंबईतला घर पाहिजे. बरं, हीच मुलगी एखाद्या सडाफटिंग पोराबरोबर जेव्हा पळून जाते, काय करणार, हल्ली काळ बदलला आहे असं म्हणून सोडून देतो. मित्रांनो, कसं आहे माहिती आहे का, प्रत्येक गोष्टीवर आपण संस्कार घालायला विसरून मग आपण करतो काय. एक पिढीची आताची पिढी आहे 40-45 पोहोचलेली पिढी, ब्राह्मण पिढी जी आहे, त्यांना माझा एक सवाल आहे की तुम्ही करता काय. ना ब्राह्मणाची ही करी, ना तुम्ही स्वतःसाठी फार जगत, ना तुम्ही काय म्हणतात ते हे करी, तुम्ही करता काय मुलांवर संस्कार करी. तर तुमचे संस्कार वगैरे गेले कुठे. ज्या संत तुकारामांच्या गाथा ब्राह्मणांनी बुडवल्या असं म्हटलं जातं, त्या गाथा संत तुकारामांच्या बुडाल्या नाहीत, तुमच्या बुडाल्या असं मला कधी वाटतं. तुमचे संस्कार बुडाले त्याच्याबरोबर. ज्यांनी जगाला, हिंदू धर्माला एक संस्कार दिला असं आम्ही म्हणतो, ते आता बहुजन आपले संस्कार काढतात. बहुजनांनी अनेक संस्कार पाळलेत, तुम्ही त्यांच्याकडे बघा. जे अगोदर म्हणतात की ब्राह्मणांमध्ये होते ते संस्कार बहुजनांनी उचलल्याचं दिसेल तुम्हाला. कसेही असो, मी असं म्हणत नाही की त्यांच्याकडून काही चुका होत नाहीत, पण कसं असतं मित्रांनो माहिती आहे का, देवाच्या ठाईसुद्धा देवालासुद्धा कळतं की हा माणूस अशिक्षित आहे पण तो सेवा करतो, त्याची धडपड आहे त्याच्यामागे, तर त्याला तो यश देतो.
आपलं कसं, आपण करू तेच फायनल, तेच चांगलं आहे. अरे ते चांगलं आहे, बरोबर आहे, तुझं चांगलं तर चांगलं बुवा. मी हे ब्राह्मणांना बोलतो आहे बरं. तुमचं चांगलं तर चांगलं बुवा, मला मान्य आहे ते तुम्ही करताय ते चांगलं आहे, पण ते चांगलं कसं ते पटवून द्यायला हवं ना. चांगलं कसं ते पटवून द्यायला हवं ना. तुम्ही जेव्हा थोटा अंडा वगैरे म्हणता, तुम्हाला डिफेन्स कसा करता यायला पाहिजे हे मी सांगतो. तुम्ही जेव्हा थोता अंडा वगैरे आहे, ब्राह्मण हे थोता अंडा आहे, त्यांनी इतक्या जणांना लुटलं, पूर्वीच्या गरीब लोकांचा फायदा घेतला वगैरे वगैरे, तेव्हा तुम्ही असं उदाहरण देता का हो की त्या नाशिकच्या अशोक खरात जो होता तो काय ब्राह्मण होता? त्याची जात काढा बरं शोधून. नाही, तुम्हाला सुचणारच नाही ते बोलायला. माझं चॅलेंज आहे, तुम्हाला सुचणारच नाही ते बोलायला. 2 महापुरुष, प्रत्येक महापुरुष हा माझा आहे. आणि ब्राह्मणातले जे महापुरुष होऊन गेले ते सगळे चोर होते, लबाड होते, त्यांची लबाडी काढली जाते. आता मी मगाशी तुम्हाला म्हटलं होतं व्हिडिओच्या सुरुवातीला की मी मध्यंतरावर तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. मला सांगा, मी हा बहुजनांसाठी प्रश्न विचारतो आहे. मला सांगा, कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ विषयीचा प्रश्न आहे तुम्हाला. समाजामधील किंवा हिंदू धर्मामधील अनिष्ट प्रथा परंपरा तुटत नाहीत म्हणून हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारणारे बाबासाहेब आंबेडकर श्रेष्ठ की स्वतःच्या हिंदू धर्मासाठी बलिदान देणारे छत्रपती संभाजी महाराज श्रेष्ठ? हा तुमच्यासाठी प्रश्न आहे, ज्याचं उत्तर मी या व्हिडिओच्या शेवटी देणार आहे. तोपर्यंत तुमचं उत्तर तुम्ही मनात तयार ठेवा. तर मित्रांनो, ह्या गोष्टी अशा आहेत की महापुरुषांपर्यंत येऊन पोचलेल्या. आपण या गोष्टीचा डिफेन्सच केला नाही. आपण या गोष्टीवर कधी बोललो नाही, उघडपणे बोललो नाही. त्याचा अर्थ असा वेगळा लावला गेला की ब्राह्मण सगळेच हे होते, ब्राह्मणांमध्ये नाही. महात्मा फुलेंचं जेव्हा हे नाव घेता तेव्हा भिडेचं पण कार्य लक्षात ठेवा की त्याने महात्मा फुले यांना मदत केली होती, त्यांच्यासाठी वाडा उपलब्ध करून दिला होता. या गोष्टी आपणच इथे आपला इतिहास कच्चा असेल तर बोलणार कोण? पूर्वीच्या काळात कसं होतं, एक बहुजन समाज होता, तो अशिक्षित होता, तर त्याने कधी स्वतःचा डिफेन्स केला नाही. त्यामुळे स्वतःचा कधी प्रश्न विचारले नाहीत की तू मला बाबा माझा छळ का करतोस, असा ते विचारत नव्हते. ते छळ निमूटपणे सहन करीत होते. आणि ब्राह्मणातले काही लोक, आणि मी ब्राह्मणातले म्हणू नका, मराठ्यातल्या सुद्धा लोकांनी यांचा छळ केलेला आहे. आता विदर्भ, मराठवाड्यासारख्या ठिकाणी असे जे ठिकाणं आहेत जिथे खूप मराठा समाज जो आहे तो जमीनदार आहे, तिथे ब्राह्मण समाज जमीनदार नाही आहे, तिथे त्यांनी त्यांचा उपयोग करून घेतलेला. असं कोण म्हणतं? वाड्यावर या हे वाक्य फेमस झालं, ते कोणचं होतं? कुठल्या समाजातल्या माणसाचं होतं सांगा ना. हा विषय स्वतंत्र आहे, पण मी आज समाजाचं नाव घेऊन बोललो. जिथे मोठा समाज असतो, मोठा मासा हा लहान मासाला खातोच. तो मग शार्क मोठा मासा असू दे किंवा आणि कुठला मोठा मासा असू दे, तो जेव्हा मोठा होतो तेव्हा तो दुसऱ्यांना खातो. उदाहरण घ्यायचं झालं, आता बहुजनांमध्ये बघा ना, आता सगळे लोक मोठे व्हायला लागले तर ते ब्राह्मणांवर तुटून पडतातच. फक्त पूर्वी विरुद्ध गोष्ट होती, एवढाच फरक. तर मित्रांनो, महत्त्वाचा विषय असा आहे की या सगळ्यांमध्ये आपण भरडले जातो आहे. आपल्यातले काही लोक भरडले जातात. ज्यांना भरडून घ्यायचं आहे ते भरडले तर ठीक आहे, पण ज्यांना भरडून घ्यायचं नाही ते सुद्धा भरडले जातात याच्यामुळे. त्यावेळी कुठेतरी बहुजन समाजाकडून ज्या गोष्टी शिकणं आहे. आता आपण हिंदू धर्माला संस्कार दिल्यास आपण म्हणतो छातीठोकपणे, अरे पण तुमचे संस्कार गेले कुठे? मग तुमचे संस्कार तुम्ही विसरलात आणि बहुजनांना दिलात का? बरं, आता दिला असाल ना तर बहुजनांकडून परत तुमचे संस्कार घ्या, त्यांच्याकडून शिका काय संस्कार असतात, कसं एक राहिलं पाहिजे हे त्यांच्याकडून शिका. जेव्हा धर्मावर घाला येतो ना त्यावेळी कोणी ना कोणी पुढे राहिलं पाहिजे. विशेष करून जो प्रगतशील समाज आहे, बुद्धिमान समाज आहे, त्याने पुढे राहिलं पाहिजे. तर तो समाज घरात बसला आहे आणि बघतोय काय चाललं आहे, ते चालू दे. आपण त्याच्यावर बोलायचं नाही, व्यक्त व्हायचं नाही. या गोष्टीमुळे होतं आहे कसं मित्रांनो माहिती आहे का, समाजाचं एक समाज म्हणून नुकसान होतं आहे. ब्राह्मण नावाचा एक समाज या पृथ्वीच्या पाठीवर अस्तित्वात आहे. औषधात घालायला एक ब्राह्मण समाज आहे असं तरी कुठेतरी लोकांना कळू द्या. एवढं तरी अस्तित्व ठेवा. माझं म्हणणं नाही की समाज वाढवा इतरांचं. आणि मित्रांनो कसं आहे माहिती आहे का, हे ब्राह्मणांपासून ही गोष्ट सुरू झाली पाहिजे की ब्राह्मणांनी आपल्या जातीतल्यांना एक केलं पाहिजे. तर इतर समाजाचा विषय आला, तुम्ही बहुजनांना जवळ करताय आणि ब्राह्मणातला समोरचा दुसरा कोणी माणूस असेल त्याच्या विरोधात तुमचं कसं होणार हो? एखादा कुठे द्वेष झाला तर बाकीचे लोक महाराष्ट्र पेटवतात. मी महाराष्ट्र पेटवा असं ह्याच्या विरोधात आहे, मी अनेक वेळा बोललो आहे. ते चांगलं नाही, पण त्यांच्यामध्ये त्यांची शक्ती, त्यांची ही जी आहे ती दाखवून देतात. आपली शक्ती काय,
तर 5-10 लोकं ते निषेध करायला उमटतात. त्याच्यात हातात पण फलक असतात. घोषणा देण्या बेंबीच्या देठापासून ज्या घोषणा देतात तेवढीसुद्धा त्यांच्यात ताकद उरलेली नाही. अशी लोकं येतात आणि घोषणा देतात. बाकीचे सगळे ऐशारामात बसलेत घरी, मरू दे म्हणेल, काय करायचं आपल्याला. असं या सगळ्या गोष्टींपासून खरंच धडा घेणं मित्रांनो गरजेचं आहे. जर तुम्हाला तुमचा समाज आणि आपले ज्या गोष्टी आहेत, आपले संस्कार टिकवायचे असतील तर ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मित्रांनो, जाण्यापूर्वी मगाशी जो तुम्हाला एक मी प्रश्न विचारला होता, त्या प्रश्नाचं आता मी उत्तर देतो. प्रश्न असा होता की जातीभेद किंवा हिंदू धर्मातील ज्या अनिष्ट प्रथा परंपरा आहेत त्याच्या विरोधात आपल्याला कळलं की लढता येत नाही. त्यावेळी बाबासाहेबांनी हिंदू धर्म सोडला आणि बौद्ध धर्माचा स्वीकार केला. ते श्रेष्ठ की हिंदू धर्मासाठी प्राणत्याग देणारे, स्वतःचा जीव देणारे छत्रपती संभाजी महाराज श्रेष्ठ. या प्रश्नाचं उत्तर असं आहे की दोन्हीही त्यांच्या ठिकाणी श्रेष्ठ आहेत. आता कोणी मराठा समाज असला तर तो म्हणे छत्रपती संभाजी महाराज श्रेष्ठ, कोणी बौद्ध धर्मातला असेल तर तो म्हणे बाबासाहेब आंबेडकर श्रेष्ठ. पण दोन्हीही त्यांच्या ठिकाणी श्रेष्ठ. हा प्रश्न विचारण्याचं कारण मित्रांनो तुम्हाला एक सांगतो. ज्यावेळी अमुक एका ब्राह्मण नेत्याला, ब्राह्मण महापुरुषाला जेव्हा आरोपीच्या पिंजऱ्यात किंवा गलिच्छ पिंजऱ्यात उभं केलं जातं ना, तेव्हा नेहमी लक्षात ठेवा की ह्यानं ही चूक केली होती, त्यानं ती चूक केली होती. त्यावेळी झालेल्या काही चुका असतील किंवा त्यावेळी केलेल्या गनिमी कावा असेल, ते म्हणजे कुठेतरी पत्करलेली शरणागती अजिबात नसते. तो एक गनिमी कावा असतो. हे नेहमी लक्षात ठेवायचं. आणि एवढ्या मोठ्या महापुरुषांना जज करण्याएवढे आपण मोठे झालेले नाही. तुम्ही सुरुवातीला देशाच्या सीमेवर सैनिक होऊन लढायला तरी जा आणि मग या महापुरुषांना बोला. आयुष्याच्या म्हणण्यापेक्षा संसारावर तुळशीपत्र ठेवून ही अशी उचापतीची कामं करणं, देशभक्ती उचापतच म्हणतो मी, कारण त्यांनी या गोष्टी केल्या आणि त्यांच्या स्वतःचा संसाराचा त्यागच केला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे संसार सुख भोगलेलं नाही कधी, देशासाठी एकत्र आले, पण त्यांना आपण आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतो. म्हणून मी म्हणतो या देशभक्तीच्या उचापती करायच्या या त्यांनी केल्या. तुम्ही निदान सैनिक म्हणून लढायला तरी जा आणि मग या गोष्टीवर बोला. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओ. तोपर्यंत नमस्कार.